Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is in this place. देव या जागेत आहे बरं का. God is going to bless you tonight. देव आज रात्री तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. Don't give up for anything. हार कुठल्याही गोष्टी पायी मानायची नाही. My God is still seated on the throne. माझा देव अजूनही सिंहासनावर आहे. And He still has the power to work wonders in your life. आणि अजूनही माझ्या देवाकडे तुमच्या जीवनात चमत्कार करायचं, अद्भुत कार्य करायचं सामर्थ्य आहे. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Proverbs chapter 18 verse 10. नीती सूत्र याचा 18वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, please open to Proverbs 18 verse 10. तुमच्याकडे जर बायबल असेल तर कृपया ते उघडा. नीती सूत्र याचा 18वा अध्याय आणि त्यातलं 10वं वचन. The name of the Lord is a strong tower. The righteous run to it and are safe. नीती सूत्र 18:10. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे, न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. When everything around you falls apart, जेव्हा तुमच्या अवतीभोवतीचं सगळं काही तुम्हाला ढासळताना दिसतं, run to the name of the Lord. त्याला प्रभूच्या नावाकडे धावा. Call on the name of the Lord. प्रभूच्या नावाचा धावा करा. In the olden days, जुन्या काळी everyone knew where the strong tower stood. जुन्या काळामध्ये असायचं असं, प्रत्येकाला माहिती असायचं की गावामध्ये एखादा खंबीर बुरुज कुठे आहे. No one forgot its location. आणि कुणी त्या बुरुजाचा परिसर विसरायचं नाही. Because one day कारण एके दिवशी their lives may depend on it. त्यांचं जीवन कदाचित त्या बुरुजावर अवलंबून राहील. And so also, तसंच your place of refuge आज तुमचं जे आश्रयस्थान आहे should never become a forgotten place. ते तुम्ही विसरून जाऊ नका की माझं आश्रयस्थान कोण आहे, कुठे आहे. Your refuge is your God. तुमचं आश्रयस्थान तुमचा देव आहे, त्याला विसरून चालणार नाही आपल्याला. And this church आणि हे चर्च is a strong tower for you, तुमच्यासाठी एक खंबीर बुरुज किल्ला आहे, where God comes every Saturday to bless you. जिथे देव दर शनिवारी तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतो. Praise God. देवाला धन्यवाद. And in those times, त्या काळी even the children knew where the towers existed. लहान लहान मुलांना सुद्धा माहिती असायचं की गावात बुरुज कुठे आहे. Parents knew it. आई वडिलांना माहिती असायचं की गावात बुरुज कुठे आहे. Even soldiers knew it. आणि सैनिकांना सुद्धा माहित असायचं की तो बुरुज आपल्या गावात कुठे आहे, जिथे आपल्याला धावून जाता येईल. Every family knew exactly where the tower was. प्रत्येक परिवाराला माहिती असायचं की तो टावर कुठे आहे, तो बुरुज कुठे आहे, संकट समयी आपण कुठे धावून जायचं आहे. Because कारण they understood त्यांना कळलं होतं that danger could come without warning. धोका आपल्याला सूचना न देता कधी येऊ शकतो. And that's why wise people prepare for the storm. आणि म्हणून शहाणी माणसं, सुज्ञ माणसं वादळाची तयारी वादळ येण्या अगोदर करतात. Before the storm arrives, they prepare themselves. वादळ येण्या अगोदर सुज्ञ माणसं, शहाणी माणसं स्वतःची तयारी करतात. Before the storm comes in your life, वादळ तुझ्याही जीवनामध्ये येण्या अगोदर run to God. देवाकडे धाव बर का. कधी देव तुला लागेल तुला कळणार नाही, देवासोबत राहा. Praise God. आमेन. Never wait for the storm to find God. आणि कधी वादळ यायची वाट पाहू नका की वादळ आल्यानंतर मी देवाला शोधेन, प्रार्थना करेन. Make His presence your daily address before the battle even begins. देवाचा सहवास तुमचा रोजचा पत्ता बनवा. युद्ध सुरू होण्या अगोदर तुम्ही नेहमी देवाच्या सहवासातच सापडायला हवं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 46 verse 1, स्तोत्र संहिता 46 त्यातलं पहिलं वचन, God is our refuge and strength, परमेश्वर आपला आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे, a very present help in trouble. आणि संकट समयी आपली तात्कालिक मदत आहे. Amen. आमेन. Many of you may have visited Siangad Fort. आणि तुमच्यातल्या अनेक लोकांनी तुम्ही सिंहगडला गेलाच असाल ना. सिंहगड पुण्यामध्ये आहे ना, तिथे गेला असाल. It's an extraordinary fort आणि हा जो किल्ला आहे तो अगदी अलौकिक आहे. and it stands very high on a mountain. एका डोंगरावरती हा किल्ला उभा आहे. सिंहगड त्याचं नाव आहे. It is surrounded by steep cliffs, आणि आजूबाजूने खोरं आहे, दऱ्या आहेत. and the builders did not choose that location for a beautiful view. तर बिल्डर लोकांनी तो परिसर काही सुंदर सौंदर्यापायी निवडला नाही, But they chose it for protection. पण एक संरक्षण मिळेल म्हणून. The higher the fort, जेवढा उंच किल्ला the harder it was for the enemy to conquer. तेवढा अवघड जातं शत्रूला त्या किल्ल्यापर्यंत पोहोचायला, कारण तो किल्लाच एवढा उंच. And so whenever enemy armies would approach, the watchman आणि would जेव्हा sound alarm. जेव्हा केव्हा शत्रू येईल
त्या दर वेळेला तो जो कोणी राखणदार असणार तो एक अलार्म, एक गजर वाजवणार. And so the people did not stand in the valley to negotiate with the enemies. आणि मग लोक शत्रूशी वाद घालत खोऱ्यात थांबणार नाही. They didn't fight thousands of warriors by themselves. आणि हजारो सैनिकांशी स्वतःहून लढणार नाहीत. They immediately ran towards the fort. तर मग लोक काय करणार, लोक काय करायचे तर त्या किल्ल्याकडे धावायचे. And once they entered through the gates आणि एकदा का दरवाजातनं आत प्रवेश केला and the gates were shut, आणि दरवाजा बंद झाला, the enemy could surround the fort, मग शत्रू त्या किल्ल्याच्या सभोवताली असेल, but they could not enter the fort. पण शत्रूला त्या किल्ल्याच्या आत येता येणार नाही. Because कारण once the people were safe inside, एकदा का सगळी माणसं किल्ल्याच्या आत जाऊन सुरक्षित झाली the enemy could not touch them. की शत्रू त्यांना हात लावू शकतच नाही. Their safety was coming inside the fort. त्यांचं संरक्षण कशात होतं की किल्ल्याच्या आत या. Their safety was running inside the fort. त्यांचं संरक्षण कशात होतं की किल्ल्याकडे धावत या, तत्पश्चात किल्ल्याच्या आत या. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं the name of the Lord is a strong tower, प्रभू परमेश्वराचं नाव आपल्यासाठी तसा खंबीर बुरुज, गड, किल्ला आहे. and the righteous run to it and are saved. आणि नीतिमान माणसं त्याकडे धावतात आणि सुरक्षित राहतात. God is your high tower. देव तुझा उंच बुरुज आहे. लपायचंय ना तुला, सुरक्षित व्हायचंय ना तुला, देवाकडे धाव. Run to it in your hard times. तुझ्या संकट समयी त्या देव नावाच्या बुरुजाकडे धाव. Run to it even in your good times. अगदी तुझ्या चांगल्या काळात सुद्धा देवाकडे धाव. And you shall surely be saved. म्हणजे नक्की तू सुरक्षित राहशील, वाचशील. Praise God. देवाला धन्यवाद. Your greatest protection is not the strength of your hands, तुझं सगळ्यात मोठं संरक्षण तुझ्या हातांमध्ये, तुझ्या हातातल्या शक्तीत नाहीये, but the safety of God's presence. पण देवाच्या सहवासामध्येच तुझं संरक्षण आहे. I declare आज मी घोषित करत आहे, that my God will become your only refuge. माझा देव एकच तुमचं आश्रयस्थान बनावं. God alone will become your only refuge. परमेश्वर एकमेव तुमचं आश्रयस्थान बनेल, बनावं. The enemy may surround you, शत्रू तुमच्या अवतीभोवती कदाचित असेल, but he cannot enter the place where पण तो- God is protecting you. जिथे देव तुला सुरक्षित ठेवत आहे त्या जागेत शत्रू प्रवेश करू शकणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. I prophesy this night आज रात्री मी भविष्यवाणी करतो, that every attack that is coming against you will fail. जो प्रत्येक हल्ला तुमच्या विरोधात येत आहे तो निकामी होणार आहे. आमेन. Do not stand in the valley arguing with your problems. खोऱ्यांमध्ये तुमच्या समस्यांशी वाद घालत उभे राहू नका. Run to the strong तर tower त्या खंबीर बुरुजाकडे, त्या गडाकडे धावा and let my God fight for you. आणि माझ्या देवाला तुझ्यासाठी लढू दे. Praise God. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 22 verse 3, नीतिसूत्र 22वा अध्याय 3रं वचन, the prudent see danger and take refuge, शहाणी माणसं, सुज्ञ माणसं धोका पाहतात, आश्रय घेतात, but the simple keep going and suffer for it. पण साधी भोळी माणसं त्या संकटाच्या जवळ जातात आणि त्रासात जातात. Notice God did not say his name is like a beautiful garden लक्षात घ्या, देवाने आपल्याला असं नाही सांगितलेलं की देवाचं नाव म्हणजे एक सुंदर बाग आहे, or a comfortable house. किंवा देवाचं नाव म्हणजे एक सौख्याने भरलेलं घर आहे. No. असं देव बोललेला नाही. He said God's name is a strong तर tower, तो म्हणतो देवाचं नाव एक खंबीर बुरुज आहे. a strong protection for you. देवाचं नाव तुमच्यासाठी खंबीर बुरुज, एक खंबीर असं संरक्षण आहे. A tower exists because battle also exists. तो बुरुज आणि तो किल्ला का अस्तित्वात आहे? कारण की समस्या आणि लढाया सुद्धा अस्तित्वात आहेत. A fortress is built because enemies exist. एखादा किल्ला किंवा गड का बांधला जातो? कारण अवतीभोवती शत्रू असतात म्हणून बांधला जातो. In the same way, असंच आहे ते. God knows देवाला ठाऊक your आहे enemies are around you, तुझे शत्रू सगळे तुझ्या अवतीभोवती घेरा घालून that आहेत you are running into problems. आणि तू समस्यांमध्ये जातोय, प्रॉब्लेम मध्ये तू अडकतोय. देवाला माहित आहे And God says, आणि देव म्हणतोय trust me, माझ्यावर विश्वास ठेव, I am your strong tower. मी तुझा बळकट किल्ला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God never promised that trouble would not come, देवाने कधीच आपल्याला असं अभिवचन दिलेलं नाही की तुझ्या जीवनात त्रास येणार नाही, but He promised there would always be a place of refuge. पण देव नक्की असं बोललाय की तुला जरी त्रास आणि समस्या आल्या तरी तुझ्यासाठी एक आश्रयस्थान, एक किल्ला, एक गड मी उभा करेन. And it is available for those who trust on Him. आणि जी माणसं देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ते आश्रयस्थान उपलब्ध आहे. Praise God. हालेलुया.
God may not remove every battle immediately, देव काही तुझ्या आयुष्यातलं प्रत्येक युद्ध लगेच काढून टाकणार नाहीये, but He always provides a refuge in the middle of it. पण त्या युद्धामध्ये देव नक्की तुला आश्रयस्थान पुरवतो. Praise God. देवाला धन्यवाद. Imagine a man standing outside Siangad fort and कल्पना saying, करा, एखादा माणूस सिंहगड किल्ल्याच्या बाहेर उभा आहे आणि म्हणतोय, I will stay here मी इथे राहतो and I will fight the whole army by myself. आणि इथून मी स्वतः संपूर्ण सैन्याच्या विरोधात लढेन. Everyone would call him foolish तर सगळेजण त्याला मूर्ख म्हणतील ना, because कारण his strength will never match the enemy's strength. त्याची ताकद त्या शत्रू सैन्याच्या ताकदीसमोर काय टिकणार आहे. His only hope was getting inside the fort, त्याची आशा एकच आहे की तो जो किल्ल्याच्या बाहेर उभा आहे त्याऐवजी त्याने किल्ल्याच्या आत जायला हवंय. praise God. देवाला धन्यवाद. Many of us are standing outside God's पण presence. आपल्यातले अनेक लोक देवाच्या सहवासाच्या बाहेर उभे राहतात Some people are very far away from आणि God काही लोक तर देवापासून लांबच राहतात and expect God to help them. आणि तरी पण अपेक्षा ठेवतात की नाही नाही देवाने मला मदत केली पाहिजे. You have to run to Him. असं नसतं ना ते बेटा, तू देवाकडे यायलाही पाहिजे ना, You have to seek Him. तू देवाला शोधलंही पाहिजे ना. Do you know, तुला माहित आहे, more than a century, शतकापूर्वी त्याहून जास्त Siangad served as one of the major defensive forts protecting the whole Pune region. हा सिंहगड किल्ला संपूर्ण पुणे जिल्ह्याला एक संरक्षणाचं स्थान असा होता. For the whole Pune region. संपूर्ण पुण्यासाठी हा सिंहगड किल्ला संरक्षण देत असे. एक काळ असा होता, Siangad fort was a great protection center. सिंहगड किल्ला एक संरक्षणाचं केंद्रस्थान होता पुण्यासाठी. And so during the enemy invasions, आणि जेव्हा केव्हा शत्रू यायचा, हल्ला करायचा, the Marathas repeatedly used it as a defensive fortress. त्याला मराठा काय करायचे, या सिंहगड किल्ल्याला आपला एक बचावाचं आश्रयस्थान म्हणून वापरायचे Against all the Mughal attacks. आणि मोगल जे सगळा हल्ला घेऊन यायचे त्या सगळ्याच्या विरोधामध्ये मराठा या सिंहगड किल्ल्यात आश्रय घ्यायचे. In times of peace, शांतीच्या काळात people went about their daily work, लोक आपल्या रोजच्या दिनचर्येत असायचे, but they never lost sight of the tower. परंतु तो जो सिंहगड किल्ला किंवा बुरुज आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष सातत्याने असायचं They lived with that confidence आणि त्या विश्वासाने ते जगायचे त्या काळी that if ever war came, की समजा युद्ध झालं, they knew exactly where to run. अचूकपणे त्यांना माहिती होतं की कसं त्या किल्ल्यापर्यंत पोहोचायचंय. And so also, तसं when the world says it is over, जग जेव्हा म्हणतं तुझ्या विषयीनं की आता संपलं, खलास, God says, run to me. देव म्हणतो माझ्याकडे धाव, God माझ्याजवळ says, ये. run to me. देव म्हणतो माझ्याकडे ये, माझ्याजवळ जाऊ, माझ्या आत ये. Your security, तुझं संरक्षण or your greatest security, किंवा तुझं सगळ्यात मोठं महान संरक्षण is not in your savings, तुझ्या बँकेतल्या बचत योजनेत नाहीये, it's in your Savior. तुझ्या तारणाऱ्यात आहे. तुझा तारणारा. The safest place on earth is not your location, या जगामध्ये सगळ्यात सुरक्षित स्थान म्हणजे तुझ्या घरचा पत्ता नव्हे रे, it's the presence of God. देवाचा सहवास सगळ्यात सुरक्षित स्थान आहे. Carry the presence of God everywhere you go. देवाचा सहवास जिथे जाशील तिथे घेऊन फिर. घर काय, बाहेर काय, ऑफिस काय, काय काय, Everywhere. सगळीकडे In देवाला your घेऊन फिरा. workplace, at home. सगळीकडे जिथे कुठे जाता, ऑफिस मध्ये, घरामध्ये देव घेऊन फिरा रे. कारण God- शेवटी देव हा लागतोच. God never promised a life without storms, देवाने कधीच असं वचन नाही दिलेलं की तुझ्या आयुष्यामध्ये संकट येणार नाहीत, but वादळ He येणार नाही. promised a refuge in every storm. पण देवाने जरूर हे वचन दिलंय की प्रत्येक जीवनी वादळात मी तुझं आश्रयस्थान बनेन. Praise God. देवाला धन्यवाद. And so when fear is chasing you, तर जेव्हा किंवा भीती तुझ्या मागे लागेल, let your faith lead you to the tower. तुझा विश्वास तुला त्या खंबीर किल्ल्याकडे, बुरुजाकडे नेऊ दे. Faith will always run to the high tower. आणि विश्वास नेहमी उंच बुरुजांकडेच धावतो. Amen. आमेन. Because fear tells you to run away from God, कारण भीती तुला असं म्हणते की तू देवाला सोडून पळून जा. but faith tells you to run towards the high पण tower. देवावरचा विश्वास तुला असं म्हणतो की नाही, देवाकडे, त्या उंच बुरुजाकडे धाव. I declare आज मी घोषित करतो, that faith will win every time in your life. विश्वास नेहमी तुझ्या जीवनामध्ये विजयी ठरावा. नेहमी Praise God. विश्वासाला विजय मिळावा. So when the world is shaking, तर जेव्हा केव्हा हे जग हादरतं, stay close to the one who never changes. त्याला अशाच्या जवळ राहा जो कधी बदलत नाही.
आणि तो तुम्हाला माहितीये कोण आहे. And I prophesy मी भविष्यवाणी करतो that your heart will remain steady in every storm. तुमचं हृदय प्रत्येक वादळामध्ये स्थिर स्थावर राहावं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a mighty king. बायबल मध्ये एका महान राजाविषयी लिहिलंय. His name was Hezekiah. त्याचं नाव होतं हिजकिया राजा. He too needed the help of the strong tower. हिजकिया राजाला सुद्धा देशाच्या महाराजांना सुद्धा मदत पडली त्या खंबीर बुरुजाची. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings chapter 18, 2 राजे 18वा अध्याय, it so happened असे झाले की Jerusalem was surrounded, यरुशलेमेच्या अवतीभोवती घेरा पडला and outside the city walls आणि त्या नगराच्या कोटाबाहेर there stood the mighty Assyrian army, फार मोठं अशुरी सैन्य गोळा झालं. thousands upon thousands हजारोनं सैनिक गोळा झाले. of soldiers सैनिक आले, and शिपाई. horses सैनिक आले, रथ आले, and घोडे आले. chariots. सैनिक आले, रथ आले, घोडे आले. Their spears were glittering त्यांचे भाले चमकत होते. under the hot sun. त्यांचे भाले सूर्याखाली चमकत होते. Everywhere you look, सगळीकडे कुठेही नजर टाकली there were enemy tents, तर शत्रूचे तंबू ठोकलेले दिसत होते and there was no way out. आणि सुटकेचा मार्गच नव्हता. Sometimes, कधी कधी you know, God allows you to see that your problem is bigger, देव तुला हे बघू देतो की तुझी समस्या किती मोठी आहे बघून घे, so that you will discover that your God is bigger than your problem. म्हणजे तुला शेवटी शुद्ध येईल आणि तू म्हणशील की या समस्येपेक्षा माझा देव मोठा आहे. Amen. कधीतरी आयुष्यात हे व्हायला हवं आणि होतं. And then comes a messenger carrying a letter आणि त्याच्यानंतर एक निरोप या पत्र घेऊन येतो from the enemy camp. शत्रूच्या छावणीतून. Bible says बायबल म्हणतं in 2 Kings chapter 19, 10 to 13, 2 राजे 19वा अध्याय 10 ते 13 वचनात लिहिलेलं आहे. the messenger says, एक निरोप आहे, तो म्हणतो Your Majesty, की महाराज, this is from King Sennacherib. सेनाकरीब राजाकडून हे आलंय. And the letter says, आणि त्या पत्रात लिहिलंय don't let your God fool you, की तुझ्या देवाला तुला मूर्खात काढू देऊ नको, because कारण every nation that we attacked is falling around. ज्या प्रत्येक देशावर आम्ही हल्ला केला तो देश कोसळलाय, तर तुझ्या देवाला तुला मूर्खात काढू देऊ नको म्हणे. Because their gods couldn't save तर them. त्यांचे देव त्यांना वाचवू शकले नाहीत, And so your God also won't save you. तर म्हणे तुझाही देव तुला वाचवणार नाही. So you are next. तर आता पुढचा नंबर तुमचाच आहे. You know, the devil always sends fear before he sends defeat. सैतान नेहमी पराजय पाठवण्या अगोदर भीती पाठवतो आणि भीतीने माणसं मारतातच. Say, fear doesn't defeat you. भीती तुम्हाला पराजय करत नाही, It is fear that starts the defeat. पण भीती पराजय सुरू करते. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 41 verse 10, यशा 41 त्यातलं 10वं वचन, my God says, माझा देवच बोललाय, do not fear, भिऊ नकोस, for I am with you. कारण मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. Do not fear, for I भिऊ am नको, with you. कारण मी तुझ्या बरोबर आहे. Can you imagine कल्पना करा the condition of the officials of that palace? त्या महालातले जे कोणी अधिकारी असतील त्यांची अवस्था तेव्हा काय झाली असेल. One minister must have said, एखादा अधिकारी म्हटला असेल Your Majesty, की महाराज, we ought to surrender now. आपण आता त्यांच्या शरण जायला हवं. Another says, आणि म्हटलं असेल let's negotiate. की चला ना बसून चर्चाच करू शत्रूशी. Another one whispers, अजून एखादा अधिकारी म्हटला असेल maybe we should try taking the help of Egypt. कदाचित आपण मिस्र देशाची मदत घेऊन बघायची का आता. Another says, अजून एखादा म्हटला असेल we आम्हाला- right now need a new strategy. आता या वेळेला आपल्याला काहीतरी नवीन योजनेची गरज आहे महाराज. You know, in your troubles, everybody has an opinion. कसं असतं, आपल्याला काही संकट आलं ना की प्रत्येक माणसाकडे आपल्याला द्यायला सल्ला तर असतोच की ब्रदर तुम्ही असं करा, सिस्टर तुम्ही तसं करा. But nobody has the correct answer. पण कुणाकडे अचूक उत्तरं आपल्या त्रासांची नसतात. And so when everyone has advice, आणि मग सगळ्यांनी जेव्हा सल्ला मसलत दिली but when nobody has peace, पण कुणाला शांती नाही, then it is time to hear from मग आता God. देवाकडनं ऐकायची वेळ आली म्हणायचं, कारण शेवटी देवा लागतोस. If all opinions do not give you peace, सर्व लोकांची सगळी मतं आणि सल्ला जर तुला शांती देत नाहीये, you have to run to the strong tower. तुला त्या खंबीर बुरुजाकडे धावावंच लागेल रे. And now watch what Hezekiah does. आणि मग आता हिजकिया राजा काय करतो पहा. Sometimes certain things that people do seems very simple. कधी कधी काही गोष्टी लोक जे करतात ना त्या दिसायला फार साध्या वाटतात. When we do with our own strength, it becomes very hard. आपण स्वतःच्या शक्तीवर जेव्हा करायला जातो ना सगळं अवघड होतं. But see, the simple thing sometimes you do. मग कधी कधी साधी गोष्ट, साधं काम आपण करतो ना, In big troubles, मोठ्या मोठ्या त्रासांमध्ये कधी कधी साधं you काहीतरी do आपण- simple things. साधं काम
like you coming here, काय साधं काम की तुम्हाला त्रास प्रचंड आहे, पण एक साधं काम तुम्ही आज केलं, दापोडीला इथे सभेला आलात you raise hands आणि हात वर केले and you say, God help. आणि म्हणाला देव बाप्पा मला मदत कर, केली, साधं And the काम. big trouble goes away. आणि मोठा त्रास निघूनही गेला, साधं काम, सिंपल, काही भारी केलंच नाही. And so the king also, Hezekiah, does a simple thing. तसं हिजकिया महाराजांनी सुद्धा एक साधं काम केलं. He doesn't call another military meeting. हिजकिया राजांनी काही परत एकदा सैन्याला बोलवून त्यांच्याशी सभा मीटिंग वगैरे केली नाही, He doesn't gather political advisors. किंवा राजकारणी सल्ला मसलतगार बोलावले नाहीत की आपण त्यांना विचारू की काय करायचं, Not does he write a threatening letter. किंवा दहशतीचं आणि भीतीचं पत्र हिजकिया राजाने शत्रू राजाला लिहिलं He नाही. picks up the letter, तर त्याने काय केलं, आलेलं पत्र उचललं walks past the soldiers, आणि सैनिकांसमोरून गेला हिजकिया राजा walk past the servants. आणि सगळ्या सेवकांपुढून सगळ्यांपुढून गेला Everybody is saying, where is King Hezekiah going? आणि सगळे विचारात पडले की हिजकिया राजा कुठे चाललाय. He walks straight to the house of God. सरळ तो देवाच्या मंदिरी गेला. That's what you did. ते तुम्ही आज तेच केलंय, सरळ तुम्ही देवाच्या मंदिरी आलाय की तुझ्या मंदिरी पाय वळू दे. वळले, Running to the strong tower. त्या खंबीर बुरुजाकडे धावू दे, Because that temple was the strong tower for कारण ते King मंदिरच Hezekiah. त्यांच्यासाठी, ते मंदिरच हिजकिया राजासाठी खंबीर बुरुज आणि किल्ला होता. See, the first place you run to in trouble, बघा, संकटांमध्ये जी पहिली जागा जिथे तुम्ही धावता, it always reveals who you really trust on. त्यावरनं कळतं की तुम्ही खरोखर कुणावर विश्वास ठेवता. त्रास आल्यानंतर तुम्ही कुणाकडे जाता, त्याच्यावरनं कळतं तुमचा विश्वास कोणावर आहे. See, कुणाला फोन करता, काय करता, का देवाकडे येता, त्याच्यावरनं कळून येतं तुमचा विश्वास कुठे आहे. imagine walking into the temple carrying that letter. कल्पना करा, हिजकिया राजा हातामध्ये ते पत्र घेऊन मंदिरात आला. Just imagine if it had happened today. आणि चित्र रंगवा तुम्ही नजरेसमोर, आज जर ही घटना घडली असती Someone would have asked him, तर कोणीतरी येऊन त्याला विचारलंच असतं why are you bringing problems to the church? की चर्चला कशाला आपला प्रॉब्लेम घेऊन येतो तू. Why are you bringing your letter to the church? हा, तुला आलेली पत्र तू चर्चला कशाला घेऊन येतो. Hezekiah would have smiled and तर replied, हिजकिया राजा हसला असता आणि म्हणाला असता, I'm not bringing my paperwork here. मी माझं कागदी काम काही इथे घेऊन येतोय असं समजू नका. I'm bringing my problem here. माझ्या समस्या घेऊन येतोय मी देवासमोर. I'm bringing my problem to the only one who can solve it. माझ्या समस्या, जो एकमेव देव माझ्या समस्या सोडवू शकतो, त्याच्याकडे मी घेऊन येतोय. Praise God. मंदिरात नाही तर कुठे घेऊन जाऊ. See, some letters belong on God's altar only. काही पत्र फक्त देवाच्या वेदीच्या मालकीची असतात, ती तिथेच आणून ठेवली पाहिजे की देवबाप्पा आता ह्याच्या पुढचं तू बघ. Some letters cannot be lying on your dinner table. काही पत्र तुमच्या जेवणाच्या टेबलवर ठेवून चालणार नाहीये, It will not help. त्यातनं मदत होणार नाहीये. मंदिर आणि चर्च गाठावं तर लागेल. Some letters you cannot keep in your pocket. काही पत्राशी गुंडाळून खिशात पण टाकून चालणार That नाही. also will not solve your नाही नाही, troubles. त्याच्यातनं पण समस्या सुटणार नाहीये. Your letter should be brought before God. तुझं जे काही पत्र आहे समस्येचं, ते देवासमोरच तुला आणायला लागणार आहे. Bible says in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, cast all your anxiety on him आपल्या सर्व चिंता त्याच्या चरणी टाका, because he cares for you. कारण त्याला तुमची काळजी आहे. आमेन. You know, some people, they frame threatening letters. काही लोक काय करतात, दहशत घालायची पत्र बनवतात. त्यांचा मजकूरच दहशतीचा असतो की खबरदार वगैरे वगैरे. And we read that letter. आणि आपण ती पत्र वाचतो. Some read the letter 20 times. काही तर 20 वेळेला तेच पत्र वाचतात की यांनी कसं लिहिलं ना, खबरदार. What is the use of reading it 20 times? The message will not change. दहशतीची पत्र 20 वेळेला वाचून फायदा काय, त्यातनं लिहिलेला मजकूर तर बदलणार नाही. In that you will lose your sleep. त्याच्यामध्ये रात्रीची झोप उडेल. 10 आणि 20 वेळेला तेच पत्र वाचून की मला खतरा आहे, मेरे जान को खतरा आहे, मेरे जान को. Hezekiah said, I will read once, but I will show it before God. हिजकिया राजा म्हटला, आलेलं पत्र मी एकदाच वाचणार आहे आणि जाऊन थेट देवाला दाखवणार आहे. He spread his letter before God. आणि जाऊन त्यांनी पत्र हे असं देवासमोर ठेवलं Say, की देव बाप्पा बघून घे. you need to stop trying to answer every enemy yourself. तसं तुम्ही ना प्रत्येक शत्रूला स्वतः उत्तर द्यायला जाऊ नका. Let God reply on your behalf. अहो, देवाला तुमच्या वतीनं उत्तर देऊ दे की. सगळं तूच करायचं असं तुला कोण म्हणालं? मग देव काय करेल? Bible says in Exodus 14 verse 14, निर्गम 14:14 मध्ये बायबल म्हणतं, the Lord will fight for you. परमेश्वर तुझ्या वतीनं लढेल. You हालेलुया. only need to be still. तू फक्त शांत राहा, उगा राहा, गपचूप राहा. See,
God never said, write back a letter to your enemy देव now. कधीच असं म्हटलं नाही शत्रूने तुला पत्र लिहिलंय काय दहशतीचं वॉर्निंग देतो काय तू पण तुझ्या शत्रूला पत्र लिही तू बी मेल डाल दे Then you write a letter, he writes a letter, पण you शत्रू write a तुला letter. पत्र Is it a पाठवतो. love letter? काय लव्ह लेटर आहे हे काय प्रेमाची पत्र आहेत का शत्रू तुला पत्र लिहितो तू शत्रूला पत्र लिहितो शत्रू तुला मेल टाकतो तू शत्रूला मेल टाकतो हे काय लव्ह मेल आहेत Say- काय लव्ह लेटर आहेत No. नाही God did not write a letter. देवानी पत्र नाही लिहिलं God sent one angel. देवानी एकच देवदूत पाठवला He said, don't worry, Hezekiah, I will send one angel. देव जणू काय हिजकिया राजाला म्हणाला काळजी करायची नाही एक दूत पाठवतो मी Sometimes कधी कधी heaven's answer is not another conversation, not another letter writing. स्वर्गाचं जे उत्तर असतं ना ठीक आहे अजून थोडीशी आपण चर्चा करूया आणि मग काहीतरी निष्कर्ष लावूया किंवा चला अजून आपण सुद्धा एक पत्र लिहूया अशी स्वर्गातली उत्तरं नसतात No chai pe charcha. नाही चाय पे चर्चा तर अजिबात नाही अजिबात God said, I will send an angel. ते म्हणतो मी डायरेक्ट दूतच पाठवतो ना कारण या चर्चेतच गोंधळ आहेत सगळे And sometimes heaven's answer is divine intervention. आणि कधी कधी स्वर्गात आलेलं उत्तर कसं असतं दैवी मध्यस्थी My God does not argue with the enemy. माझा देव शत्रूशी वाद घालतच नाही My God does not No. argue with the enemy. माझा देव शत्रूशी वाद घालत नाही He overrules them. तर माझा देव त्याच्यावर साम्राज्य करतो या वाद घालायच्या लायकीचा पण नाहीये Bible says in Isaiah 54 verse 17, यशा 54 त्यातल्या 17व्या वचनात बायबल म्हणतं no weapon formed against you shall prosper. तुमच्या विरोधात उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही हालेलुया That night, त्या रात्री the Assyrian soldiers probably went to bed laughing. अशुरी सैनिक कदाचित रात्री झोपताना हसत हसत झोपी गेले असतील They said, tomorrow morning we will destroy Jerusalem. आणि म्हणाले असतील की उद्या सकाळी आपण या यरुशलेमेचा नाश करायचा Let us sharpen our swords. चला आपण तलवारीला धार लावूया And so they polished their armor. आणि मग त्यांनी शस्त्र सामग्रीला पॉलिश केलं असेल They धार made लावली their plans. आणि आपल्या योजना सगळ्या तयार ठेवल्या असतील की उद्या सकाळी आपण हे करायचं But while they were sleeping, पण ते रात्री झोपलेले असताना my God was working. माझा देव काम करायला लागला तुला वाटतं सगळे झोपले हो सगळे झोपले पण कामावर देव रुजू झाला Never think our God is inactive. कधी असा विचार करू नको की देव कुठे काय माहिती देव काही करतच नाही Just because he is silent, he is not inactive. हा देव शांत आहे म्हणून देव काही करत नाही असे निष्कर्ष लावू नका Only the worldly people make a lot of noise. जगिक माणसं नुसता गोंगाट 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 करतात My God works in silence. माझा देव शांततेत काम करतो आणि असं करतो ना की बास Heaven often works in night shifts. स्वर्ग नेहमी नाईट शिफ्टला काम करतं स्वर्ग नेहमी रात्रीच्या पाळीवर काम करतं Amen. की आज कुठली पाळी तुझी दिवसा का रात्री रात्री Bible says बायबल म्हणतं in Psalm 121 verse 4, स्तोत्र 121:4 he who watches over Israel जो इस्रायलची राखण करतो will neither slumber nor sleep. तो कधी डुलकी घेत नाही तो कधी झोपत नाही तो देव आहे राजा And so the Bible says बायबल म्हणतं one angel went into the Assyrian camp. एक देवाचा दूत अशुरी छावणीत गेला How many angels? किती गेले One angel. एक देवाचा दूत गेला Not एक. 10,000, 10,000 one नाही. angel. 10,000 वगैरे नाही एक देवाचा दूत Not गेला. an army of angels, one angel. देवदूतांचं सैन्य वगैरे नाही एक देवाचा दूत गेला And so when morning came, आणि मग सकाळ जेव्हा झाली ना 1,85,000 soldiers were dead. 1,85,000 सैनिक ठार मरून होते मेले ठार झाले आणि त्यांच्या विरोधात आलं कोण एक देवाचा दूत Can you imagine the conversation? कल्पना करा काय त्यावेळेला संवाद झाला असेल One soldier wakes up and says, एक सैनिक उठून म्हटला असेल wake up my friend. अरे तू जागा हो उठ आता No answer. काही उत्तर नाही He nudges another. त्याने दुसऱ्याला हात लावला असेल There also silence. तिथूनही आवाज नाही He runs to the camp. मग तो छावणीत गेला असेल Everywhere he looks, सगळीकडे त्याने पाहिलं असेल there is silence. सगळीकडे शांतता कोणी उठतच नाही No marching, no shouting, no battle cry. कुठेही काही मिरवणूक नाही युद्धाचा आवाज नाही आरडा ओरड नाही सगळे शांत Only the witness of the power of God. फक्त देवाच्या सामर्थ्याची साक्ष सगळीकडे पसरलेली आहे म्हणजे रात्री झोपेतच देवाच्या दूताने कार्यक्रम उरकला What took the enemy years to build, शत्रूला जे बांधायला वर्ष लागलं my God took one night to clear it up. माझ्या देवाला एक रात्र लागली ते सगळं क्लिअर करायला What बेटा. is your trouble? आज तुझा त्रास काय आहे सांग My God can clear it up overnight. एका रात्रीत देव तो त्रास सोडवेल While you sleep, He will do the तू work. रात्री झोपला की देव काम करेल
काय त्रास आहे असा? देवाने देशाचा त्रास सोडवला, आपला नाही सोडवायचा का? He will do it for you. तुझ्यासाठी पण करेल. Trust him. अरे विश्वास ठेव, तो देव आहे. God says देव बोलला in Genesis 18 verse 14, उत्पत्तीचा 18वा अध्याय 14वा वचन, is there anything too hard for the Lord? परमेश्वराला काय अवघड अशक्य आहे का? असं देवाने स्वतःच प्रश्न टाकला सगळ्यांना की मला काय अवघड आहे का रे? मला काय अशक्य आहे का? Say, Jerusalem didn't win because they had more soldiers. यरुशलेम नगरी, यरुशलेमेकडे सैन्य फार मोठं होतं म्हणून जिंकली नाही. They won because their king knew where to run. यरुशलेम नगरी जिंकली कारण की यरुशलेमेच्या राजाला माहिती होतं की संकट आल्यानंतर धावायचं कुठे. Praise God. देवाला Your धन्यवाद. family will win when the head of the family knows where to run. तुझा परिवार जिंकेल बेटा जेव्हा तुझ्या परिवारामध्ये जो घर प्रमुख आहे ना त्याला कळेल की संकट आल्यावर कुठे धावायचं, तेव्हा तुझी फॅमिली जिंकेल. घर प्रमुखाला कळलं पाहिजे माझ्या घरात त्रास आले तर मी कुठं जायला हवं. Yes. घर प्रमुख, हेड ऑफ द हाऊस. Because Hezekiah did not run to Egypt. कारण हिजकिया राजा त्या संकटामध्ये काय मिसर देशी धावला नाही. He didn't run to the politicians. हिजकिया राजा त्या संकटात काय राजकारणी मंत्र्यांकडे धावला नाही की आपण यांच्याकडे जाऊ त्यांना विचारू. He didn't run to fear. तो कुठल्या भीतीत गेला नाही. He ran to God. तो देवाकडे धावला, सरळ पत्र घेतलं आणि सगळ्यांसमोरून देवाच्या मंदिरी गेला. The safest place is not behind strong walls. सगळ्यात सुरक्षित जागा भिंतीच्या मागे नाही, It is beneath God's mighty hands. ती देवाच्या महान हाताखाली आहे. सगळ्यात सुरक्षित जागा देवाच्या हातात पडा. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Peter 5:6, पहिलं पेत्र 5वा अध्याय 6वं वचन, humble yourselves under the mighty hand of God, देवाच्या महान हाताखाली स्वतःला नम्र कर, that he will lift you up. म्हणजे देव तुला उंच करेल. गर्व अहंकार सगळं काढून टाकायचं. तो देव आहे, नम्र व्हायचं. Some of you came here carrying medical reports, तुमच्यातले काही जण आज इथे मेडिकल रिपोर्ट घेऊन आले असतील. debts report, कर्जाचा काही रिपोर्ट असेल की कर्ज फार झालंय, bank loan papers आणि बँकेच्या लोनचे कागद घेऊन आले असतील which has not been की approved, बँक माझं लोनच मंजूर करत नाही, मला कर्जच मंजूर करत नाही. or land report. किंवा काही जमिनीचे कागदपत्र घेऊन कोणी आलं असेल. Maybe your relatives took your land. कदाचित तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला फसवून तुमची जागा बळकावली असेल, You got a bank notice. आणि कदाचित बँकेकडनं तुम्हालाच नोटीस आली असेल. Maybe a divorce document कदाचित घटस्फोटाची नोटीस आली असेल एखाद्या जोडप्यात, or a court summons किंवा कोर्टातनं समन्स आला असेल एखाद्याला, अटक, अरेस्ट, or a message from your employer, किंवा एखाद्याला आपल्या मालकाकडनं काही पत्र आलं असेल, a report from your child's school. एखाद्याला आपल्या मुलाच्या शाळेतनं काही रिपोर्ट आला असेल. You know, the devil always keeps waving the letter before your eyes, सैतान नेहमी तुमच्या समोर असली पत्र आणतच राहणार की पत्र बघ, रिपोर्ट बघ, हे देख, हे देख. and he says there is no hope, there is no hope. आणि मग सैतान तुम्हाला सांगत राहणार आता अशा नाही, संपलं गेलं खलास, आता अशा नाही. He says keep it in your pocket. मग सैतान म्हणतो खिशात ठेव, पत्र खिशात ठेव. He said keep it under your pillow. सैतान म्हणतो उशी खाली पत्र घेऊन झोप. But my God says today, पण आज माझा देव म्हणतोय bring the letter to me, ते पत्र माझ्याकडे आण, bring the medical report to me, तो मेडिकल रिपोर्ट माझ्या समोर ठेव. हालेलुया. bring the bank loan papers to me, त्या बँकेची कर्जाची पत्र माझ्या समोर आण, bring the court summons to me, त्या कोर्टचा समन्स माझ्या समोर ठेव, and spread it before the Lord. आणि प्रभू समोर तुम्ही ते आणून ठेवा. The doctor has written his report, डॉक्टरांनी त्यांचा रिपोर्ट लिहिला, the bank has written its report, बँकेने त्याचा रिपोर्ट लिहिला, people have written their reports. लोकांनी तुमच्या बाबत त्यांचे रिपोर्ट लिहिले की हा असलंच आहे, ही असलीच आहे. Now let God write the final report. आता देवाला सरते शेवटचा रिपोर्ट लिहू दे की, देवाला लिहू दे ना. माणसांचं झालं ना आता, मग आता देवाला लिहू दे. Because your situation may be on the papers, कारण तुझी परिस्थिती तुला कागदावर दिसतीये, but your answer is in God's hand. अहो उत्तर देवाच्या हातात आहे ना. परिस्थिती तुला कागदावर दिसतीये Huh. पण उत्तर देवाच्या हातात आहे. Remember this forever. कायम हे डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा. That report can change overnight. तो रिपोर्ट एका रात्रीत बदलेल रे. तो देव आहे, त्याला काय अवघड आहे. Hezekiah never fought one Assyrian soldier. हिजकिया राजा एकाही अश्रूरी शत्रूशी किंवा सैनिकाशी लढायला गेला नाही. Never lifted up one sword. एक तलवार म्हणून त्याने अशी बाहेर काढली नाही. He just simply ran to the high tower. बस आपलं साधं तो त्या खंबीर बुरुजाकडे धावला. And when the king placed the problem before the king of kings, आणि त्या हिजकिया राजाने ज्या राजांच्या राजासमोर आपलं पत्र आणि आपला त्रास ठेवला, God made his problem his problem. देवाने हिजकिया राजाचा जो त्रास आहे तो स्वतःचा त्रास करून घेतला.
When you cannot handle the battle, जेव्हा तुला युद्ध हाताळता येणार नाही, hand it to the one who never lost a single battle. तेव्हा अशाच्या हातात ते युद्ध दे की जो कधी एकही युद्ध हरलेला नाही, आणि तो देव आहे. My God is never a loser. माझा देव कधी पराजय होत नाही. तुला जमत नाहीये ना, हट्ट सोड, जिद्द सोड आणि देवाला करू दे. Do you know the name of the strong tower? तुम्हाला त्या खंबीर बुरुजाचं नाव माहित आहे? Do you know the name of the strong tower? तुम्हाला माहितीये त्या खंबीर बुरुजाचं, त्या किल्ल्याचं नाव काय? The name of the strong tower is Jesus. त्या खंबीर बुरुजाचं नाव येशू आहे. हालेलुया. Jesus came for you. येशू तुझ्यासाठी आले, माहित आहे? He took your sins, येशूनी तुझं पाप नेलं, माहित आहे? died on the cross, येशू वधस्तंभावर मेले, माहित आहे? shed his blood for you, येशूंनी त्यांचं स्वतःचं रक्त तुझ्यासाठी सांडलं rose again, आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले, माहित आहे? and today आज he is the strong tower for everyone in the whole world. संपूर्ण जगामध्ये प्रत्येक माणसासाठी येशू ख्रिस्त खंबीर बुरुज आणि किल्ला आहे. See, because the tower has a name. कारण खंबीर बुरुजाला नाव आहे. What is the name? नाव काय The आहे? name is Jesus. नाव येशू आहे. जसा तो सिंहगड तसा हा येशूगड. Yes. येशूगड. Jesus said येशू बोलले in Matthew 11:28, मत्थी 11:28, come to me, अहो माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो कशी व भाराक्रांत जनो माझ्याकडे या, and I will give you rest. मी देईन तुम्हाला विसावा. He is the tower that never fails. येशू असा बुरुज आहे, असा किल्ला आहे जो कधी अपयश देत नाही. He is the tower whose door is never closed. येशू असा किल्ला आहे ज्याचं दार कधी बंद होत नाही. There is safety in his name. येशूंच्या नावात संरक्षण आहे. When the devil comes running to the tower, सैतान जेव्हा त्या किल्ल्याकडे धावत येईल he cannot enter in because God closes the door behind you. तेव्हा त्याला आत येताच येणार नाही, कारण की देव काय करेल, तू आत आला की दार बंद करेल. सैतानाला परवानगी नाही. माझी मुलं येऊ शकतात. When your life collapses, run to the tower. तुझं जीवन जेव्हा तुला ढासळल्यासारखं जाणवतं ना बेटा, एकच करायचं, येशू गडाकडे धावायचं. Don't fight the battle outside the tower. बाकी त्या बुरुजाच्या पलीकडे, त्या किल्ल्याच्या पलीकडे जाऊन झगडा वगैरे करायचा प्रयत्न करू नका. Your enemy can never enter the tower. तुमचा शत्रू त्या किल्ल्यात कधी प्रवेश करू शकणार नाही. That tower still stands today. आणि तो बुरुज, तो गड आजही उभा आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. आमेन. When you can't stand, run. जेव्हा तुम्हाला उभं राहता येत नाहीये, धावा. My Jesus is a strong tower against every strong storm. माझे येशू अगदी खंबीर गड आहेत जीवनात येणाऱ्या प्रत्येक महावादळांसमोर सुद्धा. He is the fortress for the faithful. आणि जे विश्वासू लोक आहेत ना, त्यांचं आश्रयस्थान येशू आहे. He is the protection for the faithful. विश्वासू लोक आहेत ना, त्यांचं संरक्षण येशू आहे. He is आपला the बॉडीगार्ड wings. येशू, आपली He- सिक्युरिटी येशू. He is the wings of all the faithful. सगळ्या विश्वासू जनांचा पंख येशू आहे. He is the last place on earth. आणि पृथ्वीवरची शेवटची जागा येशू. He carries the name that the enemy can never conquer. असं नाव आहे ना येशूंचं की ज्या नावावर शत्रूला कधी विजय मिळू शकत नाही. Never. हालेलुया. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Matthew 14:22, मत्ती 14वा अध्याय 22वा वचन, it was late at night. रात्रीची उशिराची वेळ होती. The disciples were alone in the boat येशूंचे शिष्य नावेत एकटे होते and they were far from the sea आणि समुद्रापासून नाव लांब गेली होती. and they were very troubled in their hearts हृदयामध्ये त्यांना फार त्रास होत होता, because कारण the storm had come up on the sea. समुद्रावर वादळ सुटलं होतं. तर डिसायपल डिस्टर्ब झाले. It was very calm in the समुद्र beginning, सुरुवातीला समुद्र अगदी शांत होता. but suddenly it became violent. अचानक समुद्र एकदम खवळला The wind howled आणि इतका जोराचा वारा सुटला, and the waves crashed against the एवढ्या boat. मोठ्या लाटा यायला लागल्या And every splash reminded them how small they were आणि जी प्रत्येक लाट उचंबळून आली त्यात त्यांना कळायला लागलं की आपण किती छोटे आहोत and how powerful the storm was. आणि हे वादळ किती सामर्थ्यवान आहे. होतं असं, संकट आल्यानंतरच माणसाला कळतं की संकट मोठं आहे, मी कोणीच नाहीये. You know, storms have a way of reminding us how much we need God. वादळांकडे एक रीत आहे. काय रीत आहे? वादळांकडे आपल्याला समजावून सांगायची एक रीत आहे, ती म्हणजे की रे आपल्याला देवाची गरज आहे. वादळच आपल्याला समजावून सांगतं की तुला देव लागणार आहे बरं का. And these were not ordinary passengers. आणि हे काही साधे सुधे प्रवासी नव्हते ना नावेवर. Most of them were experienced fishermen. अनुभवी मासेमारी करणारे होते त्यातले जास्तीत जास्त, की समुद्र कसा हाताळायचा माहित असलेली माणसं.
I mean, they had spent their lives on this lake. अरे आयुष्य त्यांनी त्या सरोवरावर त्या समुद्रावर घालवलेलं. If anyone knew how to handle this boat, जर कोणाला माहित असेल की हे नाव आता कशी हाताळायची, it was them. तर तेच होते, कारण ते मासेमारी करणारी होते पेशाने. But there comes a storm पण एक वादळ असं येतं where even experience is not enough. जिथे त्या वादळामध्ये अनुभवी माणसांना सुद्धा काही करता येत नाही, अनुभव पण पुरेसा नाही. A storm comes in our life. अशी वादळ आपल्याही जीवनात येतात की जिथे बुद्धी आता चालत नाही, डिग्र्या कामी येत नाही. Nothing works. नाही होतच नाही. Education does not help us. होतं असं वादळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतं बेटा, की जिथे आता ज्ञान चालत नाही, बुद्धी चालत नाही, Friends डिग्र्या don't चालत help. नाही, मित्र यार दोस्त मैत्रिणी चालत नाही. There comes a battle where education is not enough. आणि एक युद्ध असं येतं की ज्यामध्ये आता मी घेतलेलं शिक्षण पण मला चालत नाही. There comes a night where money is not enough. एक रात्र अशी पण जीवनात येते की जिथे पैसाही पुरा पडत नाही, की पैसा पण आहे पण होत नाहीये. I mean, your greatest need is not another skill. तुमची सगळ्यात मोठी गरज म्हणजे तुम्हाला अजून एखाद्या टॅलेंटची किंवा कलागुणाची गरज नाहीये. It's the presence of Jesus. तुम्हाला येशूंच्या सहवासाची गरज आहे. टॅलेंट तुझ्याकडे भरपूर आहे, कला प्रतिभांनी तू भरलेला आहे. आता काही नकोय, आता काय हवंय, तुझ्यात येशू आला पाहिजे. Jesus said in John 15, योहान 15वा अध्याय येशू म्हणाले, verse 5, 5 वचन 15:5 योहान, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. येशू अगदी सरळ सोट सांगून गेलेत. And so suddenly they saw someone walking on the water. आणि मग अचानक शिष्यांनी पाहिलं की त्या समुद्राच्या पाण्यावर कोणीतरी चालत येते त्यांच्याकडे. You must have heard somebody swimming in the water, तुम्ही पाण्यात लोक पोहतात हे ऐकलं असेल, isn't it? है ना? पाण्यात लोक पोहताना आपण ऐकतो की हा पोहत आला. Have you ever read somebody walking on the water? पाण्यावर कोणी चालत आलेलं तुम्ही कधी ऐकलंय? But read in the Bible. पण बायबल वाचा, बायबल मध्ये लिहिलंय Somebody was walking on the water, कोणीतरी त्यावेळेला पाण्यावर चालत आलं. not floating in the water. तरंगत का पोहत नाही, चालत आलं. And the disciples obviously were terrified. आणि शिष्य घाबरलेच की हे काय, I mean, if somebody is swimming, you won't be कोणी terrified. पोहत आलं तर आपण घाबरत नाही ना, की पाणीच आहे, पाण्यात पोहतच येणार. But somebody walking on the water, you will call it a ghost. पण पाण्यावर कोणी चालत आलं तर आपण काय म्हणणार, हे भूत आलं, भूत आलं. And that's what they said. आणि शिष्य पण तसंच बोलले की भूत आलं. They said it's a ghost. अरे भूत आलं, गोष्ट. And then they Simple heard a Marathi. very familiar voice. आणि मग त्यांना एक परिचित आवाज आला मात्र. Matthew 14:27 मत्तय says, 14:27, मत्तय 14:27 मध्ये लिहिलंय, the voice was of Jesus. तो परिचित आवाज येशूंचा होता. That stranger who walked on the water was Jesus. तो जो अनोळखी त्यांना येताना दिसला ते भूत नाही, येशू आले होते. And he said, take courage. आणि येशू त्यांना म्हणाले, अरे जरा धीर धरा, It is I. मी आहे मी, Don't be afraid. भिऊ नका. हालेलुया. You know, the voice of Jesus will always calm the heart before he calms the storm. येशूंची वाणी ना वादळ शांत करण्या अगोदर वादळात अडकलेल्या माणसांचं हृदय शांत करते. ते फार महत्वाचं आहे. नाही तर त्या अशांत हृदयाला कधी हृदयाचे विकार होऊ शकतात. म्हणून येशू म्हणतात, पहिलं हृदय शांत कर, मग वादळ शांत कर. नका नो हार्ट अटॅक. And so Peter shouted, मग पेत्र ओरडला Lord, if it is really you, की प्रभू जर खरोखर तू आहेस, tell me to come. मला पण पाण्यावर चालायला सांग. बोला. And so Jesus spoke just one word. येशू एकच शब्द बोलले. He didn't say, असं नाही म्हणाले, are you stupid? काय मूर्ख आहेस, This is not a road. हा काय रस्ता आहे की तुला पण सांगू चालायला? No. नाही. He said, come. येशू म्हणाले, अच्छा One word, come. ये, एकच शब्द ये. One word was enough. एक शब्द काफी है. Peter stepped over the side of the boat. आणि पेत्र नावेच्या बाजूने त्याने पाण्यावर पाऊल टाकलं. And can you imagine the other disciples? आणि कल्पना करा बाकीचे शिष्य तेव्हा कसे असतील. Peter, have you lost your mind? आणि काय म्हटले असतील बाकीचे शिष्य तेव्हा म्हटले असतील की पेत्र पागल हो गया. You can't walk on the water. अरे पाण्यावर तुला चालायला जमणार आहे का? Peter must have smiled. पेत्र हसला असेल I know I can't, आणि म्हटलं असेल, मला माहितीये मला पाण्यावर चालता येणार नाही, but Jesus can. पण येशू चालू शकतात ना. He can hold my hand, I can walk. येशू माझा हात धरू शकतात तर मी चालीन. See, faith is stepping out विश्वास म्हणजे पाऊल बाहेर टाकणं. because Jesus spoke. कारण येशू बोललेले आहेत, ये टाक पाऊल टाका. Not because the water was calm, but because Jesus spoke. पाणी शांत आहे म्हणून नाही, येशू बोलले म्हणून पाऊल टाक. Not because the storm was calm, but Jesus was there. वादळ शांत झालं म्हणून पाण्यावर पाऊल टाकू नको. येशू आहेत तिथे म्हणून पाण्यावर पाऊल टाक. Let the storm be there, वादळ असू दे, but let Jesus come in that storm. येशू ना त्या वादळात येऊ दे.
Bible says बायबल म्हणतं in 2 Corinthians 5:7, 2 करीन 5:7 we walk by faith, not by sight. आपण विश्वासाने चालतो बर का, डोळ्याला दिसतं त्याने नाही. Then something impossible happened. काहीतरी अशक्य घडलं मग. Peter was walking on water like Jesus. पेत्र चक्क येशूंसारखा पाण्यावर चालायला लागला. Every step of his was a miracle. पेत्राचं प्रत्येक पाऊल चमत्कार होतं. चमत्कार, हालेलुया. Every step you take with Jesus will be a miracle. येशूंसोबत टाकलेलं प्रत्येक पाऊल तुझं असेल चमत्कार. Every हालेलुया. wave became a pathway before his eyes. प्रत्येक लाट पेत्राच्या नजरेसमोर मार्ग झाली. As long as his eyes were fixed on Jesus, जोपर्यंत पेत्राची नजर येशूंवर स्थिर होती, he was walking on the water. पेत्र पाण्यावर चालत राहिला. As long as you fixed your eyes on Jesus, जोवर तुम्ही पण आपले डोळे येशूंवर स्थिर you ठेवा, will be walking on your troubles. तुम्ही तुमच्या त्रासांवर चालत राहाल. You will trample upon snakes and scorpions. सापांना, विंचवांना तुडवाल, चिरडाल. Praise God. आमेन. येशूंवरनं डोळे काढायचे नाही. माझ्या नावेत येशू असता मला नाही कशाची चिंता. What should sink you can carry you जे तुला बुडवेल ना तेच तुला उचलेल. if Jesus is with you. जे तुला बुडवू शकतंय तेच तुला उचलून धरेल जर येशू तुझ्या बरोबर असतील तर. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 12 verse 2, इब्री करात 12वा अध्याय 2रं वचन, let us fix our eyes on Jesus. चला आपण आपले डोळे येशूंवर केंद्रित करूया. But then at that moment, पण मग त्या क्षणाला Peter said, पेत्र बोलला, let me see the water that is holding me. मला बघू दे जरा पाण्याकडे, ज्या पाण्यावर मी चालतोय ते पाणी पाहायची इच्छा झाली. And so Peter looked away from Jesus onto the मग water. पेत्राने येशूंवरनं डोळे काढले आणि पाण्याकडे पाहिलं He noticed the wind, आणि त्याला मग कळलं की हा वारा किती मोठा looked आहे. at the waves. मग त्याने लाटा पाहिल्या He listened to the storm. आणि मग ते वादळ त्याला ऐकू आलं The very storm that had been there all along suddenly became bigger for की Peter. ते वादळ आधीपासूनच तिथे होतं, पण वादळाकडे नजर लावल्यावर वादळ त्याच्यासाठी मोठं झालं. It became bigger in his mind. त्याच्या मनात वादळ मग मोठं झालं ना, कारण वादळाकडे बघायला लागला हा. When you look at your problem, it will become bigger. But if you look at Jesus, that problem will look smaller. तुम्ही समस्यांकडे बघत राहिलात तर समस्या मोठ्याच दिसणार आहेत, भिंग लावून मोठ्या केल्यासारख्या. येशूंकडे बघा, समस्या छोट्या दिसतील, छोट्या. Fear grows the moment faith changes its focus. ज्या क्षणाला विश्वास आपलं लक्ष बदलेल. फिअर, भीती आहे ना, भीतीचं राज्य चालणार नाही. Praise God. आमेन. फोकस, लक्ष येशूवर पाहिजे. हे असं म्हणले, मग ते असं बोलले, मग हे, मग ते नाही नाही, येशू म्हणजे येशू. Bible says in Isaiah 26 verse 3, यशा 26 त्यातलं 3रं वचन बायबल म्हणतं, God will keep you in perfect peace when your minds are fixed on Him. तुझं मन जर देवावर केंद्रित असेल तर देव तुझं हृदय परिपूर्ण शांतीत ठेवेल. Immediately, लगेच Peter began to sink. पेत्र बुडायला लागला वादळाकडे बघितल्यानंतर. See? बुडायला The लागला. same water that was holding him now was not holding जे him. पाणी त्याला धरून होतं ते पाणी आता त्याला आधार देईना, कारण येशूंवरनं डोळे निघाले आणि पाण्यावर गेले. See? मग नाव माझी डोलते आता पाण्यावर. When you look at your troubles, that trouble will just pounce on you. तुमच्या संकटांकडे तुम्ही असं एकटक बघत राहिलात, ते संकट तुझ्यावरती झेप घालेल, झेप. And बहुत so तकलीफ Peter आहे, was बहुत drowning. तकलीफ. पेत्र बघ बुडायला लागला. But notice something beautiful. पण अजून एक सुंदर लक्षात घ्या, The Bible never says, बायबल कधीच असं म्हणत नाही Jesus said, Peter, I told you so. की येशू पेत्राला म्हणाले की पेत्रा, मी तुला म्हटलो होतो ना अगोदरच येऊ नको. येऊ नको, अगोदरच मी बोललो होतो तुला हुशारी करायची नाही. He येऊ didn't नको. lecture him. येशूंनी त्याला काही प्रवचन झाडलं नाही He तेव्हा. did not criticize him. येशूंनी तेव्हा त्याची निंदा केली नाही. He didn't wait for Peter to learn a lesson. आणि येशूंनी काही पेत्राला आता धडा शिकूच दे वगैरे अशी वाट पाहिली नाही. No. नाही नाही. Bible says बायबल म्हणतं in Matthew 14:30, मत्तई 14वा अध्याय 30वा वचन, Peter cried out, पेत्र जो आहे त्याने धावा केला. Lord, पेत्र ओरडला, save म्हणाला, me. प्रभू मला वाचव, Lord, save me. प्रभू मला वाचवा. It was one of the shortest statements or shortest prayers in the Bible. बायबल मधलं एक सगळ्यात छोटस विधान किंवा बायबल मधली एक सगळ्यात छोटीशी प्रार्थना, प्रभू मला वाचवा, 3 शब्द. Say, every victory begins without knowing where your refuge is. प्रत्येक विजय न कळत सुरू होतो तुझं आश्रयस्थान कोण आहे. Don't wait until the enemy surrounds म्हणजे you. काय म्हणायचंय, शत्रूने तुम्हाला घेरा घालेपर्यंत वाट बघू नका. शत्रु येऊ दे, मग शत्रु घेरा घालू दे, फिर अपन बैठेंगे, फिर अपन सोचेंगे, फिर Lord, अपन नाही नाही. save me. प्रभू मला वाचव. God always responds to sincere faith. देव नेहमी प्रामाणिक विश्वासाचा मान करतो.
not impressive speeches. बाकी छाप वगैरे टाकणारी भाषणं नको. Because Bible says कारण बायबल in म्हणतं Romans 10 verse 13, रोम करा 10 अध्याय 13 वचन, everyone who calls on the name of the Lord will be saved. जो प्रत्येक जण प्रभूच्या नावाचा धावा करेल तो तारला जाईल. Bible says immediately Jesus stretched out his hand. बायबल म्हणतं लगेच येशूंनी आपला हात पुढे केला. Immediately. लगेच, Not later, not tomorrow, नंतर नाही, उद्या नाही, not next week, पुढच्या आठवड्यात नाही, not after Peter promised Jesus that he will do better next की time. पेत्राकडनं येशूंनी वचन घेतलं अगोदर की पुढच्या वेळेला तू अजून चांगलं करशील असं मला वचन दे, मग मी तुला वाचवेन वगैरे नाही. No. Immediately. लगेच Even in your foolishness, immediately he holds you. तुझ्या मूर्खपणात सुद्धा कधी कधी देव तुला लगेच धरेल बर का आणि वाचवेल. Even in your mistakes, he will immediately hold you. तुझ्या चुकांमध्ये सुद्धा देव लगेच येऊन तुला धरेल. Later on, he can beat you up, but before that, he will save you. मागावून देव तुला फटके मारून सरळ करेल, पण ते नंतरचं. पण तू जेव्हा बुडायला लागतो तेव्हा देव पहिलं तुला हात देऊन वाचवेल आणि मग फटके मारून सरळ करेल. Bible says in Psalm 145 verse 18, स्तोत्र 145 18 वचन बायबल the म्हणतं, Lord is near to all those who call him. जे सर्वजण प्रभूचा धावा करतात त्यांच्या जवळच आहे प्रभू. हाक मार, तुला तिथंच सापडेल तो. Look at that scene. His hand is disappearing in the waters. ते दृश्य तुम्ही नजरेसमोर आणा की पेत्राचा हात असं पाण्यात बुडत असेल Suddenly another hand reaches out for him. आणि अचानक एक दुसरा हात येऊन त्याला आधार देत असेल. The hand that created the stars will never slip. ज्या हातांनी तारे निर्माण केले ते हात कधी असे सुटत आणि घसरत नाही. ते प्रभूचे हात आहेत बेटा. प्रभु आया, छोड़ने तो नहीं आया ना. See, Peter did not hold on to the water. He held on to the hands of Jesus. पेत्राने पाण्याला धरलं नाही, येशूंच्या हातांना धरलं. Praise God. Hallelujah, So amen. don't worry. पण काळजी नाही करायची. A few years ago, काही वर्षांपूर्वी ना one brother was carrying a heavy burden. एक ब्रदर होते, त्यांना फार मोठं ओझं आलेलं. For many months he was carrying this burden. अनेक महिने त्यांच्या छातीवर ते ओझं होतं He was suffering from severe lower back pain. आणि त्यांना ना कमरेच्या इथे पाठीमागे फार दुखायचं. See, you never allow your pain to keep you away from the place where God wants to heal you. तुम्ही ना तुमची जी काही वेदना आणि यातना आहेत ना त्या वेदनांना तुम्हाला देवापासून लांब जाऊ देऊ नका. देवाला तुम्ही जिथे हवे आहात तिथेच राहा. दुखलं तरी तिथेच राहा. That bed will not heal you, but this place can heal you. झोपायचा बिछाना तुला आरोग्य देणार नाही, पण ही जागा तुला नक्की आरोग्य देईल. 100% खात्री. कारण तो देव आहे. तो देव आहे. माणसं देऊ शकतात तर देवाकडनं का नाही? Say, because the enemy sends problems to stop you. कारण शत्रू काय करतो? समस्या पाठवतो तुम्हाला देवाकडे येण्यापासून थांबवायला. He doesn't want you to come here. कारण शत्रूची इच्छाच नाही की तुम्ही लोकांनी चर्चला यावं, सभेला यावं. Say, त्याची इच्छा नाही. that's why Psalm 121 1 and 2 says, म्हणून स्तोत्र संहिता 121 पहिलं आणि दुसरं वचन म्हणतं, my help comes from the Lord. माझी मदत वरून येते. Come on, you say it. तुम्ही पण बोला. My help comes from the Lord म्हणा, माझी मदत प्रभूकडून येते, who made the heavens and the earth. ज्याने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. मेरा मददगार यीशु है, जिसने जमी और आसमां बनाया. See? हालेलुया. Now he had visited doctors, आता हा हे ब्रदर डॉक्टरांकडे जाऊन आले, taken medicines, औषधं वगैरे घेतली, even undergone therapy, काही थेरपी वगैरे केल्या, but the pain refused to leave. पण ती वेदना जाईच ना. Some days he could barely bend down. काही दिवस तर असे आले की त्यांना असं वाकायला पण होईना, एवढ्या वेदना. You know, when man's help reaches its limit, मनुष्याच्या असं जेव्हा मनुष्याची मदत कुठल्या लिमिट पर्यंत गेली ना, God's power is just the beginning. किंवा देवाचं सामर्थ्य बस तिथे सुरूच होतं की आता No problem is beyond the reach of my God's hand. एकही समस्या माझ्या देवाच्या हातापलीकडे गेलेली नाहीये. And so someone told him about our meeting, तर कोणीतरी त्या ब्रदरला त्यावेळेला आपल्या सभेविषयी सांगितलं and he felt he should come आणि त्यांनाही असं वाटलं की आपण जाऊया दापोडीला. because something inside of him said, कारण त्यांच्या आत काहीतरी बोललं आणि म्हणालं, don't stay home, run to God. घरी बसू नको, देवाकडे धाव. And so he came on that Saturday त्या शनिवारी ते ब्रदर इथे आले. in great pain, फार वेदना होतो त्या मागे, but he came expecting to meet God. तरी आले. देवाला भेटायची अपेक्षा घेऊन आले. See, your greatest act of faith may simply be by showing up in the church before the breakthrough. तुझं विश्वासाचं सगळ्यात मोठं कृत्य हे पण असू शकतं काय की बस तू चर्चला आला. नवीन कोरी सुरुवात मिळायच्या अगोदर फक्त तू चर्चला आला आणि सुरुवात मिळाली. I declare, मी घोषित करतो,
that every step you take towards God प्रत्येक पाऊल जे तू देवाकडे उचलशील will bring you closer to your breakthrough. ते तुला तुझ्या नवीन सुरुवातीकडे घेऊन येवो, जवळ जवळ आणो. आमेन. Because Bible says कारण बायबल in म्हणतं Hebrews 11 verse 6, इब्री करा 11वा अध्याय 6वं वचन, He rewards those who earnestly seek Him. प्रामाणिकपणे जे प्रभूला शोधतात त्यांना तो प्रतिफळ देतो. And so during the worship time, मग आराधनेच्या काळामध्ये स्तुती tears आराधना began to flow. स्तुती आराधना चालत असताना त्या ब्रदरच्या डोळ्यात पाणी आलं. As the word was preached, आणि त्याच्यानंतर जेव्हा संदेश सुरू झाला faith began to rise in his त्या heart. ब्रदर मध्ये विश्वास यायला लागला. See, faith grows wherever God's word is heard. जिथे कुठे देवाचं वचन ऐकायला येतं ना तिथे विश्वास वाढतो बेटा. कारण ते वचन कानावर पडतं ना विश्वास वाढतो. Your atmosphere changes when your heart opens to God. तुझं हृदय देवाकडे तू उघडलं ना की तुझं वातावरण बदलतं, माहोल बदल जाता है जे म्हणतात ना ते होतं. हृदय देवाकडे उघडलं की. And so when I was making the last prayer, तर मी शेवटची प्रार्थना मग सभेत जेव्हा करायला लागलो he did not fall. तो काही खाली वगैरे ते ब्रदर पडले नाहीत. He did not feel like electricity going to his त्या body. ब्रदरला असं काहीच जाणवलं नाही की मी पडतोय आता, का मी थरथरतोय आता, का काहीतरी इलेक्ट्रिसिटी माझ्या आत गेली आहे. He simply believed. तर बस त्यांनी फक्त विश्वास ठेवला. Miracles do not always happen on feelings. चमत्कार नेहमी भावनांवर आधारभूत होत नाहीत. They do not depend always on feelings. आणि चमत्कार नेहमी भावनांवरती अवलंबून असतात असं नाही. They depend on your faith. चमत्कार तुझ्या विश्वासावरती अवलंबून असतात. मोरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल होईल. Miracles don't always happen when you fail. चमत्कार तू अपयशी झाल्यावरच घडतात असं नाही. God's power is released when simple faith meets his mighty promises. साधा विश्वास त्याच्या महान अभिवचनांशी भिडला की चमत्कार होऊन जातात. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Mark 9:23, मागचा 9वा अध्याय 23वा वचन, after prayer he felt he was healed. प्रार्थनेनंतर त्या ब्रदरला जाणवलं की मी बरा झालोय. Amen. आमेन. Because कारण he bent to test whether that healing has really taken place. त्यांनी ते तपासायला खाली वाकून पाहिलं की मला बरं वाटतंय का बघतो. And for the first time in months, आणि ते म्हणतात अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा there was no pain. मला दुखलं नाही, मी पूर्ण खाली वाकलो. Jesus had healed him. येशूनी त्याला बरं केलं. Say, one touch from Jesus एक स्पर्श येशूंचा can remove what years of suffering could not. वर्षोनवर्ष जो त्रास गेला नाही येशूंच्या एका स्पर्शात जाईल. I prophesy मी भविष्यवाणी करतो that when trouble comes, जेव्हा केव्हा त्रास येतात it can disappear in God's appointed time. ते देवाच्या नेमलेल्या वेळेत निघून पण जातात आणि जातील. And today is God's appointed time for you. आणि आज देवाने तुझ्यासाठी नेमलेली वेळ आहे. Something good is surely going to happen. काहीतरी चांगलं नक्कीच होणार आहे, याच्यात वादच नाही. आमेन. हालेलुया. The name of the Lord is a strong tower. प्रभूचं नाव एक खंबीर बुरुज, एक गड, एक किल्ला आहे. The righteous run to it and are safe. नीतिमान किंवा न्यायी लोक त्याकडे धावतात आणि सुरक्षित होतात. You came running to this strong tower. आज तुम्ही या खंबीर किल्ल्याकडे धावत आलाय. And the name of that tower is Jesus. त्या किल्ल्याचं नाव आहे येशू. येशूगड. Jesus is going to deliver you. येशू तुम्हाला सुटका देणार आहे. Now is your time. आताची वेळ तुमची आहे. Your chance. आताची संधी तुमची आहे. Let not fear rob the miracle that God is ready to give by your faith. जो चमत्कार देव तुला तुझ्या विश्वासामुळे द्यायला तयार आहे त्याला भीतीपायी गमावू नको, घाबरायचं Because नाही. fear can rob you what God wants to give you. कारण देवाला तुला जे द्यायचंय ना ते भीती येऊन चोरून घेऊन जाईल. Unbelief can rob you what God wants to give you. आणि देवाला तुला जे द्यायचं आहे ते तुझ्यातला अविश्वास सुद्धा चोरून घेऊन जाईल. म्हणून विश्वास ठेव. Only faith pleases God. फक्त विश्वासच देवाला प्रसन्न करतो. Only faith. फक्त विश्वास, देवावरचा Only विश्वास, believe. देवावरचा विश्वास, देवावरचा विश्वास. Say, I believe in you, God. म्हणा प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे. I बोला believe in you, O God. बोला प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे. I believe in you, God. माझा तुझ्यावर विश्वास आहे. Belief doesn't mean just saying. विश्वास म्हणजे फक्त बोलणंही नाही. It is obedience, surrender, and following Him. विश्वास म्हणजे आज्ञापालन, शरण आणि त्याच्या मागे चालणे. Are you getting? कळतंय का? Are you ready? तयार आहात? Raise one hand towards God. तयार असाल तर एक हात वर कराल.
One hand placed on the afflicted part of your आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा and cry out to God. आणि रडून देवाचा दावा करा. With your whole heart cry out to Him. संपूर्ण हृदयाने रडून देवाचा दावा करा. Let Him take over your life. देवाला तुमच्या जीवनाचा ताबा घेऊच दे. Let Him take over your troubles. देवाला तुमच्या त्रासांचा ताबा आज घेऊच दे. Let Him set you free tonight. देवाला आज रात्री तुम्हाला मोकळं करूच दे. Let Him answer your trouble. देवाला तुझ्या त्रासांना आज रात्री उत्तर देऊ दे. Bring your reports before God. तुमचे सगळे रिपोर्ट देवासमोर आणा. Like Hezekiah. हिजकिया राजाने केलं तसं करा. This is the temple of God. हे देवाचं मंदिर आहे This is the high tower. आणि हा आपल्यासाठी एक गड आहे. Produce that letter. ते पत्र तिथे ठेवा, See, मांडा. there are letters I'm seeing here. पहा मी पत्र बघतोय. 1, 2, पहा, 3, मी 4. रिपोर्ट बघतोय. लोक पत्र उंच करतात. रिपोर्ट the report they are carrying. लोक रिपोर्ट घेऊन आले. Everywhere they are carrying the सगळीकडे report. लोक हातात रिपोर्ट आणलेला वर करतायत की हे असं माझं दुखणं आहे. You are showing it to God. तुम्ही हे देवाला दाखवताय बेटा. God will answer you. देव तुला उत्तर देणार. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला डोळे बंद आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned मी against you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला माफ कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धु. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज आहे. I need you. मला तुझी गरज आहे. I am in a terrible माझी mess. परिस्थिती फार बिकट आहे. Jesus, येशू come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I am in a big trouble. माझी परिस्थिती फार वाईट आहे. I am in a big problem. फार मोठ्या त्रासात मी अडकलोय. I need you. मला तुझी गरज आहे. I am running to the high tower. आज मी त्या उंच गडाकडे धावत आहे. You have to help me. तू मला मदत केलीच पाहिजे. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. Touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला बरं कर. Deliver me. मला सुटका दे. Bless me. मला आशीर्वाद दे. Jesus has come. येशू आलेले. He is come. येशू आलेले. He is touching you येशू right तुला now. आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई I command मी you. आज्ञा करतो In the name of येशूच्या Jesus. नावात Leave. सोड. leave the people in Jesus' सोड name. या लोकांना येशूच्या नावात. Leave the people in सोड Jesus' या name. लोकांना येशूच्या नावात. Leave the people in Jesus' सोड name. या लोकांना येशूच्या नावात. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूच्या नावात जाऊ दे. Lord, touch them प्रभू right त्यांना now स्पर्श कर आत्ताच्या and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every headache vanish in Jesus' डोकेदुखी name. येशूच्या नावात जाऊ दे. Every body pain vanish in Jesus' अंगवेदना name. येशूच्या नावात जाऊ दे. Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Something is happening. काहीतरी घडत आहे. My Jesus has entered this माझे place. येशू या जागेत आलेले आहे. He is present in this place. येशू या जागेत आलेले He आहे. is touching you now. येशू तुला आता स्पर्श His करताय. power is yours येशूचं now. सामर्थ्य आता इथे आलंय. He is healing you येशू now. तुला आता बरं करताय. Every body pain अंगवेदना vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every swelling in the body अंगावर आलेली सूज vanish in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी घडत आहे. It's the power of God. हे देवाचं सामर्थ्य It's आलंय. the power of Jesus. हे देवाचं येशूतलं सामर्थ्य He is आलंय. dealing with you. येशू तुला हाताळतायत. He is healing you. येशू तुला बरं He करताय. is delivering you. येशू तुला सुटका देतायत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Pain in the heart. हृदयातल्या वेदना, People who are suffering with pain in the heart. ज्यांना छातीत दुखतं, हृदय दुखतं, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Touch her in Jesus' name. हालेलुया. Touch her in Jesus' name. स्पर्श कर माझ्या Let your hand be देवा. upon her life. तुझा हात तिच्या In जीवनावर the असू दे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lumps in the body अंगावर आलेल्या गाठी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. People who have lumps in the body, त्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या आहेत. place your hand on those आपला areas. हात त्या गाठींवर ठेवा बरं. Let Jesus heal you. येशूना तुला बरं करू दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे होऊ दे. Stone in the kidney, किडनी चाललेले खडे vanish in Jesus' name. निघून जाऊ दे. येशूंच्या It नावात is going ते away. चाललेलं आहे. It is going ते away. सगळं चाललेलं आहे. In Jesus' name. येशूंच्या नावात Breathlessness, श्वास घेता न येणं, people suffering with ज्या breathlessness, लोकांना धाप लागते, leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Asthmatic problem, दम्याचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Tumor, ट्यूमर, people suffering with त्या tumor, लोकांना ट्यूमर झालंय. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Arthritis, संधिवात,
Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People having ulcers. त्या लोकांना अल्सर झाले, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Cancer. कॅन्सर, People suffering with cancer. ज्या कोणाला कॅन्सर झालाय, The Lord Jesus is touching you now. प्रभू येशू तुला आता स्पर्श करतायत. Call on the name of Jesus. प्रभूच्या नावाचा धावा कर. Every cancer, प्रत्येक कॅन्सर I command you to leave the bodies in आज्ञा Jesus' करतो, name. लोकांची शरीर येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Stone in the kidney, किडनी झालेले खडे be melted in Jesus' name. येशूच्या नावात वितळू दे. Be melted in Jesus' name. येशूच्या नावात वितळू दे. Piles problem, मूळ व्याधाचा आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Stomach problems, पोटातले आजार be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे होऊ दे. See, Jesus is walking in your midst. येशू तुमच्यामध्ये आता चालताय. He is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा, करान करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी प्रभू येशूच्या नावाचा धावा करा रे. Without hand, be healed in Jesus' वाहिलेला हात name. येशूंच्या नावात फरावू दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in Jesus' आणि name. येशूंच्या नावात चालायला लागा. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Problem in the ears, कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ Thank दे. you, Jesus. धन्यवाद येशू. Spirit of fear, भीतीचा आत्मा I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Spirit of fear, leave in Jesus' सगळा name. भीतीचा आत्मा येशूंच्या नावात जाऊ दे. Spirit of fear, leave in सगळा Jesus' name. भीतीचा आत्मा येशूंच्या नावात जाऊ दे. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you in तुला मी Jesus' name. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. Devil go. सैताना जा. In Jesus' name. येशूंच्या नावात In जा. Jesus' name. येशूंच्या नावात जा. You are going out in तू Jesus' name. जातोय येशूंच्या You नावात. devil, you are going out in तू Jesus' name. जातोय सैताना येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave the people. लोकांना सोड. Leave the people. लोकांना सोड. Leave the people. सोड लोकांना. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. The devil is out. सैतान गेला. Every divination power, तंत्र मंत्र विद्या, every witchcraft power, चेटू करणी, every demonic power, सैतानी शक्त्या leave. सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात. You also say it. तुम्ही पण Say, बोला. devil, leave me in Jesus' म्हणा name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, devil, leave me in Jesus' बोला name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' name. करणी चेटूक येशूंच्या नावात मला सोड. Say, weakness, leave me in Jesus' name. अशक्तपणा येशूंच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' name. सगळे शाप येशूंच्या नावात मला सोड. Say, evil influences, leave me in Jesus' name. सगळी वाईट अरिष्ट, सगळा वाईट प्रभाव येशूंच्या नावात मला सोड. Say, poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Somebody is feeling very weak. कोणाला तरी फार अशक्त वाटत The आहे. Lord is touching you now. प्रभू येशू तुम्हाला आता स्पर्श His करतात. power is going on you. त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये Touch our जात आहे. Lord. धन्यवाद. Heal her in Jesus' name. पूर्ण आरोग्य दे Let your येशूंच्या healing power नावामध्ये. flow into her. धन्यवाद माझ्या स्वामी राजा. Miraculous healing now चमत्कारिक, in the चमत्कारिक name of आरोग्य, Jesus. चमत्कारिक Miraculous आरोग्य. healing Yes, now hallelujah. in येशूंच्या Jesus' name. नावात आता. In Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या Thank you, नावात. Lord. धन्यवाद Thank you, प्रभू. Father. धन्यवाद Thank you, देवा. Master. धन्यवाद माझ्या Thank you, स्वामी राजा. Jesus. तुझे आभार तुझे. Lord, whatever they need, give it to them. प्रभू या लोकांची जी काही गरज आहे ती त्यांना भाग Those दे. who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवी आहेत घर दे. Those who need four-wheelers, bless them. ज्यांना गाड्या हव्या आहेत 4 चाकी गाड्या दे. Those who want to fly abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचंय त्यांना ती मदत कर. Help all the people, oh सगळ्या आलेल्या Father. भक्तांना मदत कर माझ्या स्वामी राजा. Those who are in debts, remove them from their ज्यांना debts. कर्ज झालंय त्यांचं कर्ज काढ. In Jesus' name. येशूंच्या नावात. Let there be peace at home. शांती असू दे लोकांच्या घरात. Peace in their hearts. शांती असू दे लोकांच्या हृदयात. Prosper them, Lord. समृद्ध कर या लोकांना. Fulfill their heart's desires. मनोकामना त्यांच्या पूर्ण कर. Those who want a blessing of a child, ज्यांना संतान हवंय दे बाप्पा. bless them, my master. त्यांना संतानाचा आशीर्वाद दे माझ्या Fulfill मालका. their heart's desires. त्यांच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण कर प्रभू माझ्या Those who are स्वामी sick राजा. at home, जे आजारी आहेत घरी आहेत heal them in Jesus' name. घरी जाऊन त्यांना आरोग्य देऊन टाक दे बाप्पा. As you sent one angel, जसं तू एक दूत पाठवला send one angel to that house तसं एक देवाचा दूत त्या घरात जाऊ दे and heal them आणि आरोग्य देऊन टाक तिथे in Jesus' name. येशूंच्या नावात. Those who are in the hospital, जे हॉस्पिटल मध्ये आहेत oh God, माझ्या देवा touch them there. स्पर्श कर त्यांना तिथे. They are hoping on you. त्यांची आशा तुझ्यावर आहे. You heal them in Jesus' name. आरोग्य दे त्यांना येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Let your धन्यवाद. peace come. तुझी शांती येऊ दे. Let your joy come. आनंद येऊ दे. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा आता.
Don't Amen. worry. काळजी करू नका. Your tears are seen by Jesus. तुमचे अश्रू येशूंनी पाहिलेत. Yes. तुमचे अश्रू ना येशूंनी पाहिलेत. Many of you are crying. तुमच्यातले अनेक जण रडत होते. God will not leave you. देव नाही तुम्हाला सोडणार कधी. Very soon, फार लवकर you will see the miracle. तुम्हाला तुमचा चमत्कार You दिसेल. are standing on the threshold of a miracle. तुम्ही चमत्काराच्या उंबरठ्यावर उभे आहात. Some of you, as soon as you go home, you will hear good news. तुमच्यातले काही जण घरी जसे पोहोचतील ना तुमच्या कानावर चांगली बातमी येईल. Those who brought the reports, ज्यांच्याकडे रिपोर्ट आहेत ना you will get a good report. त्यांना आता चांगला रिपोर्ट येईल. So don't worry. काळजी नका करू. Amen. आमेन.